राज्यात पावसाला पोषक वातावरण झालंय। आज राज्यातील 6 जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिलाय। तर 24 जिल्ह्यात वादळी वारे आणि विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट हवामानशास्त्र विभागाने दिलाय। राज्याच्या विविध भागात सोमवारी म्हणजेच काल 5 मे रोजी वादळी पावसाने धुमाकूळ घातला। विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वारे आणि गारपिटीने शेती पिकाचं नुकसान झालं, तर वादळी वाऱ्यांमुळे नागरिकांची तारांबळ उडाली। हवामानशास्त्र विभागाने आज धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी 50 ते 60 किलोमीटर प्रति ताशी वेगाने वारे आणि विजांसह पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलाय। तर उर्वरित राज्यात यवतमाळ जिल्हा वगळता सर्वदूर पावसाचा अंदाज आहे। तसंच वर्धा, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, अहिल्यानगर, जळगाव, रायगड, मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी सोसाट्याचे वारे, विजांच्या कडकडाटासह पावसाचा येलो अलर्ट हवामानशास्त्र विभागाने दिलाय। दक्षिण तेलंगणा आणि आसपासच्या भागात कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे। राज्यात उन्हाचा चटकाही कायम आहे। बहुतांश जिल्ह्यात उन्हाचा पारा 40 पार आहे। राज्यात मागील 24 तासात विदर्भातील नरसिंगपूर येथे कमाल 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर मध्य महाराष्ट्रातील मालेगाव येथे 41.8 अंश, मराठवाड्यातील बीड येथे 41.6 अंश, परभणी येथे 41.4 अंश, तर मध्य महाराष्ट्रातील सोलापूर येथे 41.3 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली। राज्यात पावसाला पोषक हवामान झालंय, त्यामुळे पुढील 2 ते 3 दिवस विविध जिल्ह्यात पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे। तसंच आज राज्यातील बहुतांश जिल्ह्यात वादळी वारे, विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे।